करेगा। जय ओबीसी। नमस्कार सर्वांना, जय ओबीसी। मुंबईमध्ये ओबीसी राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजक होते ओबीसी जनमोर्चा माजी आमदार आणि अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे साहेब। मुंबईच्या मराठी पत्रकार भवन हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ओबीसी, PJMT, NT, भटके विमुक्त अशा विविध संघटनांचे नेते कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी सरकार नेहमीच उदास आहे आणि आता संकट आहे की बोगस कुणबी दाखले घेऊन काही उच्चवर्णीय ओबीसीमध्ये घुसलेले आहेत आणि विविध निवडणुकांमध्ये ते निवडून येत आहेत। ओबीसींच्या हक्क अधिकारावरती गदा आलेले आहे आणि या संदर्भात आवाज तीव्र करण्यासाठी, रस्त्यावरचं आंदोलन लढण्यासाठी ओबीसी आता सज्ज झालेले आहे। ओबीसींच्या जात न्याय जनगणनेच्या संदर्भात सरकार जर कुठलाही निर्णय घेत नसेल आणि येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये ओबीसींचा जर रकाना स्वतंत्र कॉलम नसेल तर ओबीसी नक्कीच ह्या जनगणनेच्या संदर्भात असहकार करणार आहे, असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला। साहेब बोला। ओबीसी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे साहेब यांचं देखील स्वागत। आणि आपले ज्येष्ठ विचारवंत आणि ओबीसी जनमोर्चाचे दुसरे उपाध्यक्ष ते माजी आमदार गोरे साहेब यांचं स्वागत होते। यानंतर बाबासाहेब मिनिस्टर आपण काळाचे सगळे माझ्यासाठी आहे आणि मला प्रमुखाने तुमच्या सरकारसाठी पुढे पण मला दिल्ली मिळत नाही। पण त्यांचं सरकार आज इथे या ठिकाणी बसतोय तर माझ्या प्रजेला मला जे भेटायचे बरोबर भेटते अशा प्रकारे मला माझं नशीब आहे। बोलताय का? ओबीसी एकता जिंदाबाद, ओबीसी एकता जिंदाबाद। ओबीसी की जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा।